देशदूतची टीम आली आहे ओझरखेड या गावामध्ये. पुढे धरण आहे आणि सगळी मंडळी, सकाळचा वेळ आहे, थोडा मोकळा वेळ आहे, गावची मंडळी एकत्र बसली आहेत. इलेक्शनचं वार आहे त्याच्यामुळे निश्चित चर्चा ही सगळी इलेक्शनची आहे. जो कोणी तुम्ही खासदार निवडून द्याल त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे असं आपण विचारतोय. दादा नमस्कार, काय अपेक्षा? शेतीवर जवळ लक्षच नाही ना कोणाचं. मार्केट वाढलं, निर्यात बंदी करणार, शेतकऱ्याकडे माल आले, तुमचे माल बाहेर जाऊन द्यायचे नाही. महाराष्ट्रात कोण खाणार? तिथं पिकतं तिथं विकत, त्याच्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाला असं. कारण मालाला जर बाजार नाही, भाव नाही, तर शेतकऱ्याला भेटणार कुठून, कर्ज भरणार? एवढेच आहेत की ज्या शेती उपयोगी ज्या वस्तू आहेत ना त्याच्यावरची जी जीएसटी आहे ना ती कमी केली पाहिजे. आपण जर आपला देश जय जवान जय किसान म्हणतो, तुम्ही जर त्याच किसानाला मारायला निघालात तर काय मजा आहे? खतांचे भाव वाढले, पावडरीचे भाव वाढले. काय अपेक्षा काय करावं खासदारांनी या शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा काय चाललंय, खासदार इथून माग जे खासदार होते ते आतापर्यंत इथून जाता पण इथं गावात पण थांबलेले नाही. तेव्हा आमच्या सारख्यांनी खासदाराकडून काय अपेक्षा करायची? जे आता नवीन खासदार आपण करणार आहे त्यांच्याकडून काहीतरी व्हावं यासाठी आपण नवीन खासदार आणतोय. गावात काय सोयी सुविधा आहेत तुमच्याकडे? गावात जे काय आहे ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच झालेलं आहे बरेचसे. बाकी दुसरे असं काही निधी आलेला नाही. जो काय आहे तो ग्रामपंचायत आजूबाजू जे काही ज्या निधीतून गावच्या सोयी त्याच्यातून झालेलं आहे. जे काय प्रगती आहे गाव प्रगतीपथावर, गावाचा काही विषय नाही. पण शेतीसाठी मुळात योजना चांगल्या पाहिजे. आज आम्हाला इथं आमच्या ओझरखेड आमचा जो ओव्हरफ्लो आहे तिथं 3 वर्षापासून तो ब्रिज पडलेला आहे. आम्ही वारंवार आमदाराकडे झिरवळ साहेबाकडे हे दिलं, निवेदन दिलं, तर कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं. आमची ती व्यथा कोण मांडणार? असं यांनी साईडच्या मळ्यातल्या लोकांची एवढी हाल पावसाळ्यात, ते अक्षरशः 2-3 किलोमीटर फिरून येणार, गाळ गोळ तोडवी. आश्वासन न देता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. फक्त वरच्या लेवलवर आश्वासनं देऊन ते योग्य नाहीये. माल देऊ, निर्यात करू, आयात करू, काय करताय? फक्त आश्वासनं देताय. नाफेड चालू करणार होते, आतापर्यंत नाफेड चालू नाहीये. काय केलेलं आहे? फक्त आश्वासनं देऊ राहिले. इलेक्शन आलं, आश्वासनं देत, इलेक्शन संपलं. हे न करता त्यांनी प्रत्यक्षात गाव पातळीवर लक्ष देऊन जे गावच्या समस्या आहेत त्याच्यावर लक्ष दिलेले पाहिजेत. फक्त आश्वासनं देऊन, आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे आश्वासनं देऊ राहिले, हे योग्य नाहीये. सरकारने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. लोक नाराज आहे, सगळ्याला माहिती आहे. आता ज्या ठिकाणी इलेक्शन झालेलं आहे 50% वर मतदान गेलेलं नाही, याच्यावर सरकारने लक्ष घेतलं पाहिजे की लोक नाराज आहे. तुम्ही आता जिथं इलेक्शन नाहीये तिथं जर जाऊन भेट देण्यापेक्षा इथं इलेक्शन नाही झालेलं आहे तिथं लोक का बरं 50% मतदान झालं, तिथं लक्ष दिलं पाहिजे सरकारनं. उद्योगवाल्यांना माफ करतं, कर्ज माफ करतं, सूट देतं, या बाकीच्या गोष्टी करतं. आणि शेतकऱ्याच्या मात्र खताचे भाव वाढलेली, पावडरचे भाव वाढलेले, शेतमजुरी वाढलेली आणि माल विकायला आला, खाद्यपदार्थ जेवढे मग मालाला भाव नाही, कुठून कर्ज भरणार? आम्ही कसं काय करणार? शेतकऱ्यांच्या उतार्यावरती नाव लागलेले तरी सरकारचं याच्याकडे लक्ष नाहीये. बँकांच्या उतार्यावरती नाव आलेली आहे, तरी मोठ्या उद्योगांचे तुम्ही कर्ज माफ करताय. शेतकऱ्यांचं काय? सर्वसाधारण गोरगरीब आज मरू राहिले ना, आत्महत्या करताय कितीतरी शेतकरी. या गोष्टी त्यांनी हाताळल्या पाहिजे. खासदार आमदार राव मागच्या 5 वर्षापासून कधी गावात आल्या पण नाही ना. समजा आमचं तर गाव रस्त्यावरती आमदार खासदार प्रतिनिधी हे फक्त इलेक्शन पुरते गावोगावी फिरू राहिले. मग यांना 5 वर्षात का कळत नाही का बा आपण प्रत्येक गावोगावी जाऊन भेटी देऊन त्यांची काय समस्या काय या समस्या त्यांना पुढे घेतल्या पाहिजेत ना. त्यांनी निवडून आल्यानंतर आहे ना, निवडून आल्यानंतर जनतेवर लक्षच दिलं पाहिजे. शेतकऱ्यांकडे लक्ष नाही कोणत्याही प्रत्येक याच्यामध्ये ते म्हणजे जवळजवळ त्यांचं पूर्ण लक्षच नाहीये. शेतीवर तर बिलकुल नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला. नंतर 5 वर्षाचे कधीच गावात येत नाही. शेतकऱ्यांची अपेक्षा माफक आहे. या गावच्या लोकांची अपेक्षा अतिशय माफक आहे. मुळात येणाऱ्या खासदारांनी त्यांची बाजू मांडावी सरकारकडे. शेतीसाठी भाव मिळावा, जीएसटी वर काहीतरी तोडगा निघावा आणि शेतकरी हा जगला पाहिजे, एवढीच यांची ही अपेक्षा. बाकी गाव पातळीवर ग्रामपंचायत लक्ष देते त्याच्यामुळे तिथे त्यांच्या काही अपेक्षा नाहीयेत. हे त्यांना कळतंय की खासदार काय करू शकतो, ग्रामपंचायत काय करू शकतो, एवढे सुज्ञ गावकरी आहेत
मात्र खासदार जे करू शकतो, जे थोडे रस्त्याची कामं आहेत, जे पुलांचे कामं आहेत आणि शेतीवरचे ज्या योजना आहेत त्याबाबत निश्चित लक्ष द्यावं अशी यांची ही माफक अपेक्षा. ओझरखेड या गावात ना देशदूतची टीम.